हॅलो स्टुडंट, मुलांनो, आज आपण आपल्या तिसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे शाल. शाल हा राग जाधव यांचा धडा आहे. म्हणजे राग जाधव ह्या पाठाचे कोण आहे? लेखक आहे. आता शाल म्हणजे काय? तर शाल तुम्हाला सर्वांना माहीत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण अंगावर जी ओढतो ती काय? शाल असते. ती वेगवेगळ्या प्रकारची असते. लोकरीची असते, कॉटनची असते, सिल्कमध्ये असते, वेगवेगळ्या प्रकारची असते, परंतु ती अंगावर ओढण्यासाठी तिचा वापर केला जातो. चला तर आपण राग जाधव यांचा थोडक्यात परिचय अभ्यासू. राग जाधव यांचा जन्म 1932 साली झालेला असून 2016 या साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्य आहे. त्यांच्या समीक्षेविषयी लेखकांची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, त्याचप्रमाणे वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकांच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहे. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाचे महत्त्वाचे ठरतात. आता बघा, निर्जीव अशी शाल आहे, त्या शालीसंबंधी नेमकी काय आहे या पाठामध्ये, तर याचा आपण अभ्यास करू. आता मुलांना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की बघा, तुम्हाला जर कोणी मित्रमैत्रिणीने किंवा आजी आजोबा कोणी का असाने किंवा आई हिने जर एखादी गोष्ट भेट म्हणून दिली, ती आपल्यासाठी आपुलकीची असते, पुलकित असते, सन्मानित असते. ती रुमाल का असेना किंवा काही एखादा कपडा का असेना, तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. जर कोणी मागितली तर आपण ती देत नाही, कारण की देताना ज्या व्यक्तीने आपल्याला ते भेटवस्तू दिलेली आहे त्या व्यक्तीचा भाव जो असतो, आपल्याला ती भेटवस्तू देताना त्याच्यामागं दडलेलं जे काही प्रेम असतं, त्यामुळे आपल्याला ती आपुलकीत वाटते, हवीशी वाटते. त्यामुळे आपण ती वस्तू कोणालाही देत नाही. तर मग चला आपण शालमध्ये काय लपलेलं आहे ते शोधू. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघाण्याच्या बेतात होतो. तेवढ्यातच सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? बघा, आपले लेखक राग जाधव हे एकदा पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते. काम झाल्यावर, काहीतरी काम असेल, कामानिमित्त ते त्यांच्या घरी गेले होते. काम झाल्यानंतर ते पटकन निघाले. तेवढ्यातच सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडे यांच्या पत्नी, तर त्या काय म्हणणाऱ्या की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? बघा, अतिथी आल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृती आहे की त्याला टोपी उपरणं घातलं जातं. त्याचप्रमाणे मग त्या सुनीताबाई काय म्हटल्या, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. आता लेखकांना उशीर झाला होता, राग जाधवांना. मग ते एका पायावर काय म्हटले? हो. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. मग राग जाधव आणि पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी आपुलकीने त्यांना गौरव म्हणून जणू काही ती शाल दिली. ती लेखकांना काय आपुलकीची वाटली आणि ती त्यांनी कधीच वापरली नाही. त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये असलेली जी काही सुटकेस आहे, छोटासा बॉक्स आहे, त्यामध्ये ती ठेवून दिली. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. मग लेखकांची पुढे चालून बदली झाली. ते विश्वकोशाचे अध्यक्ष बनले. नंतर त्यांना बाहेर गावी जाऊन एका शाळेमध्ये एक खोली मिळाली. त्या खोलीत ते काय करायचे? राहत असायचे. खोलीच्या
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तलावावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडायच्या उद्योगात होती. मग आता लेखक वाईला गेले. त्या ठिकाणी एका शाळेमध्ये राहायचे. त्या शाळेत एका खोलीत त्यांचा पसारा वगैरे असायचा. त्या खोलीच्याच खाली एक कृष्णा नदी दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या चिंचोळ्या म्हणजे छोटे छोटे प्रवाह व्हायचे. थंडीचे दिवस होते. थंडीचे दिवस असताना नेहमी तेथे थंडीच वाजायची आणि नदीजवळ म्हटल्यानंतर नेहमी गारवाच असतो. परंतु लेखकाला तेथे असे एक दृश्य दिसलं की थंडीच्या दिवसात एक बाई त्यांच्या खोलीखाली जी काही खिडकी होती त्या खिडकीतून स्पष्ट दिसायचं की एक बाई तिचे छोटे मूल एका टोपलीत खडकावर ठेवून ती मासे पकडण्याचा उद्योग करते. तिचे त्या बाळाकडे अजिबात लक्ष नाही, कारण की ती सतत त्या मासे पकडण्यामध्येच मग्न आहे. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र आवडले नाही. मी सुटकेसमधील पुलकीत शाल काढली, 50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. मग बघा लेखकांनी काय केलं की आता ते बाळ कुडकुडतंय, रडतंय आणि आईचं लक्ष नाही. मग लेखकांनी त्या बाईला, त्या स्त्रीला आवाज दिला आणि त्यांना ती जी पु ल देशपांडे यांनी जी शाल दिली होती पुलकीत, ती शाल काढली. त्याचप्रमाणे 50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. आता बघा मुलांनो, राघव जाधवांनी त्या बाईला काय दिलं असा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 2-3 वेळेस आलेला आहे. त्याचप्रमाणे मुलांनी त्याचं उत्तर असं लिहिलं आहे की राघव जाधवांनी पुलकीत शाल दिली. पण पुलकीत शाल दिली एवढंच त्याचं उत्तर नाही आहे, तर राघव जाधव यांनी आपल्याजवळ असलेली पुलकीत शाल त्याचप्रमाणे 50 रुपयांच्या नोटा त्या बाईला दिल्या असं उत्तर लिहायचं. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. मग लेखकांनी मात्र दम दिला त्या बाईला, त्या स्त्रीला की हे घे, शाल घे, पैसे घे, परंतु आधी काय कर, त्या बाळाला शालीमध्ये चांगलं गुंडळ, त्याला थंडी लागली, ते थंडीने कुडकुडतंय आणि मग तू तुझं काम करत बस. या घटनेची पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. म्हणजे बघा लेखक काय म्हणतात, या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. म्हणजे जे काही शाल देण्यापेक्षा जे काही लेखकांकडे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी होती तो महत्त्वाचा असतो. नुसतं आपल्याकडं आहे आणि त्याला उपयोग नाही, म्हणजे त्याचा जर वापरच नाही तर त्याला अर्थच नाही. त्या गोष्टीचा जर इतर गोरगरिबांना जर त्याचा वापर होत असेल, उपयोग होत असेल, फायदा होत असेल तर निश्चित ती देण्यास काही हरकत नाही. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.